तर वेळ आल्यास आपल्या पक्षासाठी आपण विरोधी पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे हक्काने मतं मागणार, असं वक्तव्य भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी केलं आहे. रक्षाताई असू द्या किंवा स्मिता वाघ असू द्या, त्यांनी जर पाय धरले तर माझे आशीर्वाद त्यांना असतील, अशा प्रकारचं एकनाथ खडसेंनी म्हटलेलं आहे. बघा, जेव्हा निवडणूक येते कोणी असो, म्हणजे इवन आमचे पक्षात पण एक प्रत्येकाची एक पक्षाची स्ट्रॅटेजी असते किंवा सांगण्यात पण येतं. आणि आपणही ते आपली भारताची संस्कृती आहे की शेवटी निवडणूक आल्यानंतर आपण विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी पण जातो, त्यांचे आशीर्वाद पण घेतो किंवा जे कार्यकर्ते असतात आपण त्यांनाही हात जोडून विनंती करतो की तुम्ही बरं ते गमती जमतीमध्ये का होईना पण आपण एक वेळा जाऊन त्यांना आपण मतदान मागतो. कारण की शेवटी आपली ही संस्कृती राहिलेली आहे की जेव्हा तुम्ही प्रचार करतात, मग ते विरोधी पक्षाचं नेत्याचं घर जरी असेल तरी आपण त्यांच्या घरी जाऊन विनंती करणार की आमच्या पक्षाला तुम्ही मतदान करा किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना करणारच. तर तसं साहजिक आहे. स्मिताताई असेल त्यांनी पण कारण की आज नाथाभाऊंनी बऱ्याच वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे. ते इथलेच नेते होते. आता 4 वर्ष आधी ते राष्ट्रवादीत गेलेले आहे. तर नक्कीच सगळ्यांचा परिचय नाथाभाऊंशी सगळ्याच लोकांचा आहे. परिचय म्हणजे चांगलाच परिचय, मी असंही नाही म्हणणार की फक्त परिचय आहे. सगळे लोक कार्यकर्ते नाथाभाऊंना खूप जवळून ओळखून आहे, नाथाभाऊ त्यांना खूप जवळून ओळखून आहे. तर साहजिकच आहे, आज आशीर्वाद तर सगळ्यांचा घेतात. आता परवा मी जसं जळगाव लग्नाला भेटले, सुरेशदादा तिथे मला भेटले, उज्ज्वल निकम भेटले, अन्य बरेचसे नेते सगळ्या पक्षाचे भेटले. आज मी सगळ्यांना हात जोडून विनंती केली, त्यांनाही सांगितलं तुमचे आशीर्वाद माझ्यावर राहू द्या. त्यांनी सुद्धा आशीर्वाद दिला मला की विजय भाऊ. आज आपण बघू शकतो की आज सुरेशदादा नाथाभाऊंची आज किती कटुता आहे, आधी सगळ्यांनी तुम्ही अनुभवलेलं आहे. पण आज कधी माझ्याशी बोलताना सुरेशदादा चांगलंच बोलतात की नाही चल आपली मुलगी आहे म्हणून आशीर्वाद दिले. तसं प्रत्येक पक्षाचे जे सिनियर मोस्ट लीडर आहे तर ते आशीर्वाद प्रत्येकाला देतच असतात. नाथाभाऊंकडे मत मागणार आहे तुम्ही? नक्कीच, मी तर सांगितलं ना, मागेलच आणि हक्काने मागेल त्यांच्याकडे मतदान. मग मी तेच सांगेल, मत तर मी मागणारच, प्रत्येकाकडे मत मागेल मी. शेवटी द्यायचं नाही द्यायचं हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, पण विनंती तर मी सगळ्यांनाच करणार. तर ह्या होत्या रक्षाताई खडसे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपण काम करणार आहोत. खडसे त्यांच्या पक्षासाठी काम करतील, मात्र आपल्या पक्षासाठी आपण वेळ आली तर एकनाथ खडसे यांना सुद्धा मतदान मागणार आहोत. ते देतील किंवा नाही देतील हा त्यांचा प्रश्न आहे आणि पक्षाने आपल्याला ही जी काही संधी दिली आहे त्याचं आपण सोनं करण्याचा प्रयत्न करू, अशा प्रकारची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.